हॅलो गाईज, तर आपण आज जाणार आहोत चेन्नईमधील मरीना बीच। चेन्नईच्या मेन सिटीपासून हा बीच 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे। चला तर मग तयारी करून झालेली आहे आणि जेवण करून निघू आपण मरीना बीचसाठी। हॉटेलपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर बस स्टॉप होते। तिथून बस पकडली आणि डायरेक्ट पोहोचलो मरीना बीचला। 1 तासामध्ये आपण पोहोचलो हॉटेलपासून मरीना बीचपर्यंत। बीच बघायला सुंदर आणि स्वच्छ होता। मेन रोडवरून बीचवर जाण्यासाठी आपल्याला 400 ते 500 मीटर पायी चालत जायचे होते। मरीना बीचवर स्पोर्ट वॉटर ॲक्टिव्हिटीज बिलकुल नाही, पण तुम्हाला लहान मुलांसाठी खेळण्याला भरपूर काही भेटून जाईल। बोलता बोलता व्हिडिओ घेत आपण 400 ते 500 मीटरचं अंतर कव्हर करून मेन बीचवर आलेलो आहे। बीच बघायला एकदम स्वच्छ आणि सुंदर होता। जास्त करून याच बीचवर गर्दी असते। मी बीचवर पोहोचलो होतो 4:30 आणि त्यानंतर मग 2 ते 3 तास आपल्याला बीचवर टाइमपास करायचा होता। बीचसाठी मी एकटाच गेलो, सोबत कुणी नसल्या कारणाने फोटो आणि व्हिडिओज घ्यायला थोडा प्रॉब्लेम होता, पण ट्रायपॉड स्टँड मात्र मी सोबत घेऊन गेले। तसे बघायला गेले तर चेन्नईची एक साईड पूर्ण सीने सराउंडेड आहे, त्यामुळे चेन्नई जागोजागी आपल्याला बीचेस बघायला भेटतात। कुछ भी नहीं है, मेरा जीवन अधूरा है। ओ दोस्ती की राहों में हम साथ चले, हंसते रोते सपने संजोते। चेन्नईला आल्यावर तुम्ही हा बीच एक्सप्लोर करू शकता। स्वच्छ आणि सुंदर असा हा मरीना बीच आहे। मला फोटो घेण्यासाठी हा स्पॉट खूप आवडला, त्यामुळे ट्रायपॉड स्टँड फिक्स करून टायमर लावून मी फोटो काढायला तयार झालो। आता वाजले संध्याकाळचे 7। फोटोज माझे घेऊन झालेले आहेत आणि आपण बघू शकतो बीचवरील संध्याकाळचे दृश्य। फुल ऑफ लाईट। मग काय, परत हॉटेलवर जाण्यासाठी डायरेक्ट बस होती। बस पकडली आणि संध्याकाळच्या 8:30 ते 9 दरम्यान मी हॉटेलला पोहोचलो। चेन्नईमधील संध्याकाळची ट्रॅफिकने मला परत येण्यासाठी 1.5 ते 2 तास लावले। थँक्यू सो मच।